बघा मागचे 16 वर्ष झाले आपण बघतोय की अक्षय पाटील ॲज अ कॅप्टन म्हणून भूमिका बजावतो धनेशिलवन कुकसेसाठी आणि ज्या वेळेला तो चषक जिंकला होता तोही अक्षय पाटील यांच्याच नेतृत्वाखाली जिंकला होता. बघा भारतीय संघाचे कर्णधार 2 ते 3 वर्षात सध्या बदलत चाललेत, परंतु अक्षय पाटील कुकसे गावाचं प्रतिनिधित्व आणि कर्णधार पद त्याच्याकडे मागच्या 14 वर्षांपासून आहे. चला हा गमतीचा भाग राहिला, परंतु आता सामन्याला सुरुवात करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. संजय स्मृती चषक 2025 वर्ष 20वा पंचांचा अधिकृत इशारा. पहिला चेंडूचा सामना करेल बॅटर प्रेम पाटील. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संकेत पाटील ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम कडून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द गुड क्रिकेट. चांगला खेळ तुम्ही दाखवा, ह्याच सदिच्छा मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी देतोय. पहिला बॉल संकेत पाटील. फुल टॉस, पहिला चेंडू फुल टॉस होता. रनआउटची संधी आहे. रामकृष्ण काकडे थ्रो थोडासा वाईड पाहायला मिळाला आणि त्याच्यावर एक धाव तिथे मिळाली आहे. भरपूर उंचावरून बॉल फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती मिळाली आहे एक धाव. एका धावेने प्रेम पाटीलनं स्वतःचा अकाउंट ओपन केले आणि टीम धनेश 11 कुकसेच्या धावांना आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. मैदान अगदी आपण पाहिलं तर काही त्रुटी जरूर आढळतात या मैदानावर, परंतु या मैदानावर एक खेळण्याची मजाही वेगळीच राहिली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून आपण संजय स्मृती सावधचं चषक बघत आलोय. आजची 10 संघ तुम्ही पहिल्या दिवशी पाहणार आहात. खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. एक्सा कव्हरचा फिल्डर बॉलवरती येतोय. वेळ होती तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या चेंडूचा सामना करत असताना एक एक धाव तेथे पूर्ण केले. जय सावरई एलकुंदे आणि संजय स्पोर्ट्स सावध. क्या बात आहे. आयोजक संघ पहिल्याच दिवशी तुम्हाला खेळताना दिसेल आणि अगदी दुसऱ्याच सामन्यामध्ये. संकेतचा बॉल ऑन साईडला लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे. हा पहिला चौकार येतोय धनेश 11 कुकसे आणि प्रेम पाटील साठी. गुड शॉट. पाटीलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती लॉफ्टेड हिट पाहायला मिळाला आणि बॉल सर मिड विकेटच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या धावफलकावरती 6. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला चांगला खेळ साकारावा लागेल, कारण पॉवर प्लेचं ते षटक असतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जोही बॅटर जोही संघ पुढे असतो तो संघ आपल्याला त्या मॅचमध्ये कुठेतरी डॉमिनेट करताना दिसतो. मंचावरती आपण बघतोय की मोठ्या संख्येने मान्यवर आज पहिल्याच सामन्यासाठी उपस्थित. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार तथा उपसरपंच राकेशजी तिगाडकर आपले मनपूर्वक स्वागत. सचिन पाटील उद्घाटनीय सामन्या दरम्यान आपल्यासोबत जोडले गेलेत. आपले मनपूर्वक स्वागत. केशवजी दळवी, काशीनाथजी दळवी मोठ्या संख्येने बांधेवर. त्यानंतर केपी सर नेहमी त्यांचं मोलाचं योगदान या विभागातील क्रिकेटसाठी राहिलं. आपले मनपूर्वक स्वागत. फुल टॉस ॲप उडवत्या मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून बॉलवरती आलेत आणि वेळ होती तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची. लेन शोधावी लागणार आहे. संकेतचा लागोपाठचा नाही, पहिला बॉल फुलटॉस होता आणि त्याच्यानंतर हा बॉल फुलटॉस बघायला मिळाला. या विकेटवर जिथे बॅकवर्ड बाउंड्रीज नाही आहेत, स्क्वेअर लेग पर्यंतच बाउंड्री आहेत, तिथे गोलंदाजांना चतुराई दाखवणं गरजेचे आणि त्यांना ते समजायला पाहिजे की कोणत्या लेंथवर या मैदानावर गोलंदाजी होणं गरजेचे आहे. ओ यावेळेला मात्र त्या लेंथवर चेंडू हाताळलाय. चर्चा तीच आपण करत होतो की या लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, हार्ड लेंथला हिट करावा लागेल, बाउन्स प्राप्त करावं लागेल, जेणेकरून जास्तीत जास्त बॉल कसे बॅकवर्ड निघतील, बॅकवर्ड खेळता येतील बॅटरला, तो प्रयत्न करावा लागेल. कारण तिथे फटका जरी किती मोठा असला तरी फक्त एकच धाव मिळणार आहे. क्रिकेटमध्ये प्लॅनिंग महत्त्वाचे असतात. सगळ्याच वेळेला तुम्ही ताकदीचा खेळ करून चालणार नाही. यावेळेला फ्रंट फूट लावलाय. ऑन द राईज पूल करत असताना फ्रंट फूट पूल पाहायला मिळाला. हा पामनं फटका एक्झिक्यूट केला जरूर.
थोडंसं फंबळ जरूर राहिलं, परंतु एकच धाव तिथे मिळाली आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 9 धावा. धनेश 11 कुकसे टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय सावराई एलकुंदे आणि संजय स्पोर्ट्स सावत ह्यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आज मेहेर 11 बापगाव संघ गावदेवी बापगावच्या विरोधात खेळणार आहे आणि बोलबाला दबदबा या असोसिएशन मध्ये पहिली स्पर्धा जिंकली, दुसरी स्पर्धा जिंकली, लागोपाठ 2 स्पर्धा मेहेर 11 बापगावनं जिंकल्या आणि दोन्ही वेळेला जय हनुमान चौधरपाडा संघच फायनलला होता. म्हणजे ह्या दोन्ही संघांनी यावर्षी कंबर कसलेली आहे. छोडेंगे नाही. तो हळूहळू प्रत्येक टीम त्यांच्या रंगात येणार आहे यात शंकाच नाही. मागच्या वर्षी मला आठवतं की जवळपास 8 ते 9 संघांनी किमान एक तरी चषक जिंकलं होतं. त्यामध्ये खांडवल असेल, बाळगोपाल सोनालेपाडा असेल, मकरंद स्मृती मुटवळ असेल, गावदेवी पीसे संघ असेल, नानकर संघ असेल. खूप चांगला खेळ राहिला होता. संजय स्पोर्ट्स सावधनं देखील कमालीची सुरुवात केली होती गतवर्षी. परंतु आता या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मागच्या 20 वर्षांचा इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जरूर की किती विजेते या स्पर्धेचे राहिलेले आहेत. रामकृष्ण काकडे कमी गतीने टाकलेला बॉल आणि बॉल येतो डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मिळेल फक्त एकच धाव. बॅटच्या साहाय्याने धाव आले म्हणजेच काय तर स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल राज पाटील. प्रेम चांगला खेळतोय. प्रेमनं सुरुवात चांगली केली. एक चौकारी त्याच्या बॅटमधून आलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं देखील एक चांगला परफेक्ट ऑफ ड्राईव्हचा फटका त्यानं दाखवला. म्हणजे मिडल करतोय, गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही ॲज अ ओपनर बॅटिंग करण्यासाठी येता. ओ क्लीन बॉल, यॉर्कर. राज पाटीलची दांडी गुल. रामकृष्ण काकडेला मिळाली आहे सफलता. पहिला धक्का लागतोय धनेश 11 कुकसे संघाला. मिडल ऑर्डरला बॅटिंग करण्यासाठी येतोय. चांगला फिनिशर म्हणून त्याच्याकडे सध्या कुकसेकर आशेच्या नजरेनं पाहतात. सध्या ग्रीष्मा 11 आमदेपाडा संघ खेळत आहेत आणि त्यांचे सर्वा माजी सरपंच संतोषजी काकडे आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय संजय स्मृती चषकामध्ये. वेलकम. पूल करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवे त्या बिस्टामिंग. आणखी एक विकेट मिळेल का? कॅस्ट्रॉप झेल सोडली आहे त्या ठिकाणी. रामकृष्ण काकडे थोडेसे नाराज असतील. विकेट टेकर गोलंदाज आहे. नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये या गोलंदाजाला गोलंदाजी करताना आपण पाहिलं, परंतु आज दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्याच बॉलवर राजला आउट केला आणि दुसऱ्या बॉलवर जवळपास 90% बादच केलं होतं मानसला, परंतु झेल त्या ठिकाणी सुटला आणि झेलाला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. जीवनदान मिळालंय ते बॅटर बादच तुम्हाला. अशा प्रकारचा खेळ तुम्ही केलात तर डेफिनेटली स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणं भरपूर कठीण होणार आहे. सुधारणा करावी लागेल तुमच्या खेळामध्ये. पुढे आलाय ऑन साइडला पुन्हा लॉफ्टेड हिट. फिल्डर पुन्हा डाऊन दी बॉल. आणखी एक झेल सुटलाय. लागोपाठ कॅचेस सुटतात. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळल्यात, त्यांची सुधारणा करावी लागेल. आदरणीय संतोषजी काकडे या ठिकाणी आलेत, परंतु दोन्ही वेळेला विकेट येता राहिले. तेही नाराज असतील. ज्या प्रकारे कॅचिंग राहिली दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून चुका पाहायला मिळाल्या. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. चेक. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे पुरस्कर्ते माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता फायनली झेल पकडलाय. प्रत्येक दिवशी तुम्हाला सुट्टी असेल असं नाहीये. 2 कॅचेस सुटल्या, परंतु त्यानंतर आता संकेत कोण आहे तो? अनिकेत. यस,
अनिकेतनं झेल पकडला. त्यांची बॉडी लँग्वेज सेम दिसते, दोघांची शरीरयष्टी सेम आहे. अनिकेतनं चांगला झेल पकडला आणि दुसरा धक्का लागतोय तो धनेश 11 कुकसे संघाला. 2 झेल जरूर सुटल्या लागोपाठ, परंतु रामकृष्ण काकडे कुठे हार मानणार आहेत. पुन्हा त्यांनी संधी निर्माण केली आणि लॉंग ऑनला चांगला झेल अनिकेतच्या माध्यमातून पकडण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही बघतायत 12 धावा आणि 12ला दुसरा धक्का. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय शुभम शेलार. आणखी एक धडाकेबाज बॅटर, विध्वंसक खेळीसाठी जाणला जाणारा शुभम मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होतोय. थोडंसं आता बदल करण्यात आलाय क्षेत्ररक्षणामध्ये. डीप मध्ये स्क्वेअर लेग थोडा फॉरवर्ड उभा करण्यात आला आणि मिड विकेट आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट लाईक फिल्डर डीप मध्ये सेट करण्यात आला. 12 धावा स्कोर कार्डवर. सावधगावचे उद्योगपती नरेश पाटील ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड केले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संजय स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशीचा खेळ तुम्ही अनुभवतायत. उद्घाटनीय सामना कोण विजयानं सुरुवात करणार? काकडे, हो लाऊद अपील, पुन्हा जोरदार अपील. बघा 5 बॉल मागचे विकेट टेकर होते, काय गोलंदाजी केली आहे जबरदस्त. रामकृष्ण काकडे एक अनुभवी गोलंदाज आहे, बऱ्याच वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आणि कमाल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. आदरणीय रमेश म्हात्रे, रमेश म्हात्रे सर, सचिन ठाकूर सर आणि सचिन म्हात्रे, हे 3 पंच तुम्ही पाहतायत. सध्या चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. पहिल्याच मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13ला 2 गडी बाद. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर येतोय अनिकेत. यावेळेला ऑन साइडला बॉलला पाठवलाय. 1 डी, 1 धाव डिक्लेअर असेल. 1च धाव आता या ठिकाणी जोडली जाईल. स्कोर कार्डवरती धावा झाल्या 14 धावा. एकमात्र चौकार जो पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. अन्यथा खूप चांगली गोलंदाजी ग्रीष्मा 11 आमनेपाडाची बघायला मिळाली आहे. धनेश 11 कुकसे संघाला इथून फलंदाजांना वेग धारण करावा लागणार आहे चांगली टोटल सेट करण्यासाठी. यावेळेला खाली राहणारा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता आणि खूप जास्त बाहेर होता, तेच पंचांनी सांगितलंय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती आता धावा तुम्ही बघतायत 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 अनिकेत तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. चला, जय सावराई, एलकुंद्र आणि संजय स्पोर्ट सावध नेक्स्ट मॅच तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये. या फुल टॉस बेस टायमिंग आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय. झेलची संधी, फलंदाज होणार बाद. आणखी एक धक्का लागेल टीम धनेश 11 कुकसेला. पंधरा या धावसंख्येवरती या तिसरा धक्का लागला. धनेश 11 कुकसे संघ थोडंसं अडचणीमध्ये, परंतु हे विसरून चालणार नाही की योगी सर या मैदानावर धावा बनवणं कठीण आहे. 4 ओव्हरमध्ये मी म्हणेल 40च्या आसपास जर ही टोटल इथे जर पोहोचली तर डेफिनेटली फाईट बॅक केला जाऊ शकतो. कारण आपण पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट जास्ती तुम्ही रन्स बनवू शकत नाही, कारण बिहाइंड विकेट रन्स घेणं कठीण आहे. फक्त एकच धाव आहे. बिहाइंड स्क्वेअर धावा बनवणं कठीण आहे आणि त्याच्यामुळे मी म्हणेल की जेवढे तुम्हाला पुढे समोर खेळता येईल, व्ही मध्ये खेळता येईल, तो प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणून धावांचा पाठलाग होणं सोपं नाहीये या मैदानावर. आतिशाला कट केला, जरूर
बॅटची बाहेरील कडा घेत असताना बॉल पुन्हा डिक्लेअर मध्ये मिळेल फक्त एकच धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 ह्या आकड्यावरती. 16 runs on the board for the loss of 3 important wicket after losing a toss. Batting first here Danesh 11 Kukse. अनिकेत विकेट टेकर गोलंदाज आहे, विकेट त्याला मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल आता प्रेम पाटील. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता, वेगानं नाकाला सुगंध दिला असेल या चेंडूने, उडा वेगानं आणि बाउन्स घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. प्रचंड वेग होता आणि वेगाबरोबर बाउन्स खूप चांगला प्राप्त केला आणि त्याच्याचमुळे प्रेम पाटील बरोबर मिडल करू शकला नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. अशा प्रकारचे डॉट बॉल फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव वाढवतायत, प्रेशराईज करतायत. पुन्हा ट्रॅकर होता, मागे बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने एक्झिक्यूट करायचं होतं. इथे बॅटर कन्व्हिन्सिंग दिसत नाहीये, प्रॉमिसिंग दिसत नाहीये प्रेम पाटील. आणखी एक डॉट बॉल, लागोपाठचा दुसरा निर्धाव पाहायला मिळाला. जबरदस्त बांधून ठेवले फलंदाजांना, एकाही वेळेला लिफ्ट करू दिलं नाहीये, बॅटला लिफ्ट करू दिलं नाहीये, वरच्या बाजूने खेळू दिलं नाहीये. चतुराई गोलंदाजाची. आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पंच केलाय, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल येतोय कव्हर पॉइंटला. दुसरी धाव सहजगत्या मिळाली. मागच्या बॉलवर तोच प्रयत्न होता, यावेळेला परफेक्ट मिडल झालं, परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नव्हतं आणि 2 धावा ह्याच दरम्यान पूर्ण झाल्या. स्कोर 2 धावांच्या मदतीने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्ही बघतायत. 3 षटकांचा केस संपन्न आणि 6च्या सरासरीने धावा जोडल्यात. 18 धावा धनेश 11 कुकसे संघासाठी. चला जय सावराई एलकुंदे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण टॉस करण्यासाठी या आणि त्यांच्या विरोधात स्वतःच्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावर संजय स्पोर्ट्स सावध संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसेल. चला पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. 3 षटकांचा केस संपलाय, 6च्या सरासरीने धावा बनवल्या त्या 18. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला पहिल्याच लढतीत पाहायला मिळाली आहे. लाईव्ह ऑन एस के एंटरटेनमेंट, शंकरजी गुळवे आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगली मेहनत प्रत्येकी स्पर्धेमध्ये एस के एंटरटेनमेंट या वाहिनीची तुम्हाला बघायला मिळाली आहे. खूप चांगलं ग्राफिक्स, परंतु सध्या आता मेहनत घ्यावी लागेल ती धनेश 11 कुकसेच्या फलंदाजांना, कारण 3 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा आतापर्यंत जोडता आलेल्या आहेत. जयेश शेवटचं षटक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आतिश मागे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आतिश थोडासा उशिरानं जरूर आलाय, परंतु आता या 6 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके आतिशला खेळावे लागणार आहेत. त्याच्याकडे ती क्षमता जरूर आहे, त्या ताकदीचा, त्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे, परंतु त्याला ते सिद्ध करावं लागेल. यावेळेला मोठा फटका भिरकावून दिल्या बॉलला, परंतु हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चर्चा तीच करतोय की या मैदानावर धावा बनवणं तेवढं सोपं नाहीये. 1 धाव तिथे मिळाली. एका धावेने स्कोर पुढे गेला. 20 या आकड्यावरती पहिले अवांतर धाव जयेशनं खर्च केले होते आणि 20 धावांवर आता संघाची धावसंख्या. चला बॉल प्रोव्हाइड करा. पहिला दिवस असल्या कारणाने थोडंसं उशिरानं आपण शेड्यूलला सुरुवात जरूर केली, परंतु आता खेळाडूंना विनंती असेल की जे वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला गेम खेळावी लागेल. जास्ती वेळा तुम्हाला सूचना, एकच सूचना तुम्हाला दिल्या जाणार नाहीत, याची नोंद असू द्या, याचं भान असू द्या, कारण आता या परिसरातील खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा खेळत आलेत आणि प्रत्येकी स्पर्धा आता प्रोफेशनल स्पर्धा होत आलेली आहे. 21 धावा स्कोर कार्ड, 20 धावा माफ करा, 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जयेश अंतिम षटकाला त्यानं सुरुवात केली. पहिल्या 3 गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली. हो, यावेळेला पुढे येऊन चीप केलाय. एक सॅकवरला बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि त्याच्याकडून होणार नाहीये चुकी. आणखी एक धक्का, प्रेम पाटीलला मैदान सोडावं लागेल.
20 स्कोर कार्ड वरती आहेत. 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट. धनेश 11 कुकसे संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 6व्या क्रमांकाचा खेळाडू विनीत. विनीत आलाय. नवीन बॅटर क्रॅकिंग स्ट्रोक. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. विनीतच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु एकच धाव. संकेतचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. एका धावेने स्कोर पुढे गेलेल्या धावफलकावरती धावा झाल्या 21-21. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमनं कंबर कसलेली आहे. या स्पर्धेमध्ये एक वेगळ्या दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. धनेश 11 कुकसे संघ अडचणीमध्ये. पांडुरंग धर्मा पाटील कुकसेचे उद्योगपती यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वाह काय फिल्डिंग केली आहे रामकृष्ण काकडे. आणि तिथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. 40+ वयाच्या 40 पर्यंत हा खेळाडू गेलाय, परंतु कमालीची फिटनेस आतापर्यंत त्यांची बघायला मिळाली. काय फिल्डिंग केली, एका हातानं बॉलला अडवलं आणि धावबादच्या स्वरूपामध्ये आणखी एका खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम. नवीन बॅटर करण येतोय. आतिश स्ट्रायकिंग एंडला. जयचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज. विकेट कीपर गुणेश चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का कुकसे संघाला. आणि धावसंख्या तुम्ही बघतायत सध्याच्या घडीला धावफलकावरती फक्त 22 लागली आहे. चला जय सावरे एलकुंदे टीमचा कॅप्टन. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पाठवला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल आणि याचबरोबर 23 धावा. स्कोर कार्डवरती 24 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल सामना जिंकण्याकरिता ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. चला वळूया आपण दुसऱ्या सामन्यातील टॉस कडे. एलकुंदे संघ कर्णधार आमच्यासोबत जोडले गेले आहेत आणि चला आयोजक संघ संजय स्पोर्ट्स सावत मी आपल्याला विनंती करतोय की लगेच आपण टॉस करण्यासाठी या. हॅलो चेक. सन्माननीय संतोषजी काकडे माजी सरपंच आणि सचिन पाटील यांच्या शुभास्ते आपण करतोय टॉस. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संजय स्पोर्ट्स सावध आणि जय सावरे एलकुंदे. टेल असं कॉल आहे आणि म्हणजेच मी पाहुण्यांना विनंती करतो की पुन्हा आपण मंचावरती बसावं. टॉस जिंकलाय संजय स्पोर्ट्स सावध संघानं. दोन्ही मान्यवर कर्णधारांना शुभेच्छा देताना संजय स्पोर्ट्स सावध संघ कर्णधार फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन. आणि तुम्ही स्पर्धा मागच्या 20 वर्षांपासून ठेवत आलेला. आयोजनासाठी किती मेहनत लागते आणि सर्व सावध संघांनी. चला सध्या कॅप्टन व्यस्त आहे
तुम्हाला पुन्हा विचार, मागच्या 20 वर्षांपासून ही स्पर्धा संजय स्मृती चषक आपल्याला बघायला मिळते. त्याच्यासाठी खूप मेहनत असते. कशी होती पोरांची मेहनत, कशी होती? नाही, टॉस जिंकला. चल, काय घेतोस? शुभेच्छा असतील तुला. जय सावराई एलकुंदे कॅप्टन देखील. चला, तुम्हाला बोलावं लागेल, नाहीतर यापुढचा टॉस होणार नाही. लक्षात असू द्या, तुम्ही इथे बोलणार नाही तर मोठ्या स्पर्धांमध्ये अजून पुढे गेला तर कसे बोलाल? गरज तुम्हाला सुरुवात इथून करणं गरजेचे. हरकत नाही, तुम्ही शिकून या, बोलण्याची प्रॅक्टिस करा. टॉस येथे संपन्न झाला आणि टॉस जिंकून संजय स्पोर्ट सावधनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आता आवाज ऐकूया, ज्यांच्या आवाजाविना या विभागातील एकही स्पर्धा पूर्ण होत नाही, असे सर्व आयोजकांची मागणी असते. समालोचक योगी पाटील सर आता तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू. हॅलो हॅलो, चेक. धन्यवाद समीर ठाकरे. उद्घाटन सामना सध्या आपण या ठिकाणी अनुभवतो आणि चांगली कामगिरी आपल्याला ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघाची आपल्याला पाहायला मिळाली. कारण 4 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला अर्थात गणेश कुकचे संघाला 23 धावसंख्येपर्यंत मात्र त्याने रोखलेलं आहे. परंतु या क्रीडांगणाचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा आपण लो स्कोरिंग मॅचेस पाहतो तेव्हा तेव्हा मात्र त्या मॅचेस अगदी इंटरेस्टिंग मूडमध्ये जात असतात. कारण हाफ ग्राउंड आहे. दरम्यान एलकुंदी गावाचे समाजसेवक ज्ञानेश्वरजी धोंडाल यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भरपूर संख्येने पाहू शकाल या ठिकाणी आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत आणि तुम्ही हा मान्यवर कक्ष पाहू शकाल. सध्या माजी सरपंच संतोजी काकडे साहेब रिलॅक्स आहेत, कारण त्यांच्या संघाच्या वतीने चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या समेत संजय पाटील मिठाईवाला, प्रोप्रायटर KP सर यांना तुम्ही पाहू शकाल. ते सुद्धा मात्र स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्याच बंधूच्या नावानेच आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. मित्रांनो, संजय स्मृती चषक 2025 सलामीची जोडी गुणेश पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर मोनिश पाटीलला मात्र या ठिकाणी पाठवलं आहे. आणि गोलंदाजी पाहिलं तर राज पाटील नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला आपण गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. आणि इथून 24 धावांचा सुद्धा संरक्षण केला जातो या मैदानाच्या दृष्टिकोनातून. आणि या स्पर्धेचा इतिहास आपण जर पाहिला तर पहिला चेंडू फुल टॉस होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची करा लागली आणि चेंडू मात्र चालला सरळ डिक्लेअर झोनमध्ये. गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. प्रत्येक धाव वाचवण्यासाठी मात्र त्या ठिकाणी फार मेहनत तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे, कारण फक्त 24 धावांचा संरक्षण तुम्हाला या सामन्यामध्ये करायचं आहे. ओहो, जबरदस्त या ठिकाणी स्लोअर वन कटरचा मात्र राज पाटील सातत्याने वापर करत असतो. आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर राज पाटीलच्या भात्यामध्ये अनेक वेळा आपण एक बाहेर निघताना पाहिलेला आहे. आणि त्याच कटरवरती फलंदाज मोनिशला बीट केलंय. पहिला डॉट चेंडू, आता फुल टॉस, जबरदस्त कनेक्शन, चेंडू गॅपमध्ये चाललाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खराब चेंडू होता, पाहू शकाल अगदी मिडॉनवरती क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्यावर तो चेंडू मात्र या ठिकाणी वेगाने निघून गेला. पुन्हा पावलांचा वापर आणि इष्टांच्या पाठीमागे जबरदस्त यष्टीरक्षण शुभम शेलारचा आपण पाहतोय. पहिल्या धक्का लागत असताना टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला मोनिश पाटील बॅक टू द डगआउट. सफरानंतर प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज राज नेहमीच विकेट टेकर तो राहिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पहिली सफलता पाहायला मिळाली. सुंदर यष्टीरक्षण आपण पाहिलं शुभम शेलारचं, कारण कुठल्याही ठिकाणी आपण जर कुठल्याही वेळेवरती आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी वेळ त्याने खर्च केला नाहीये, योग्य वेळी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या.
आणि मोनिश पाटील आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान देऊन माघारी परततोय. ने बॅटर पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती आलाय तेजेश. स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना. यानंतर तुम्हाला आयोजक संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. संजय स्पोर्ट्स सावध विपक्ष सावराई एलकुंदे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आयोजक संघ पहिल्याच दिवशी तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. वातावरण सुद्धा मात्र आज चांगला पाहायला मिळतोय. चांगला क्लायमेट सध्या आपण पाहतोय. सूर्यदेवता सुद्धा पूर्णपणे या स्पर्धेवरती प्रसन्न झालेला आहे. आणि हे पहिल्या सामन्यापासून पाहू शकाल प्रेक्षकांची आपल्याला अतूट गर्दी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळते. कारण जेव्हा आपण या विभागामध्ये येतो त्यावेळी मात्र प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद मिळत असतो. क्रॉस फटक्या चांगला सजवला आहे, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. पहा प्रेक्षकांना एक विनंती करतोय की हे सामना सुरू असताना कोणीही मैदानाच्या आतमधून जाऊ नका. सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे. धाव संख्या तुम्ही पाहू शकाल 1 गडी बाद 6. पहिल्या षटक अजून पाहिलं तर प्रगती पथावरती सुरू आहे. हो हो संधी होती शुभम शेलारला की इथे सुद्धा मात्र त्या ठिकाणी चेंडू जर परफेक्टली कलेक्शन केलं असतं तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं घडलं असतं. परंतु फलंदाज गुणेश पाटीलला त्या ठिकाणी पूर्णपणे बीट केलाय गोलंदाज राज पाटीलनं. आणि हा रिप्ले पहा पुन्हा कटर होता, परंतु कुठेतरी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना शुभमकडून मात्र चूक घडली. डिक्लेअरच्या स्वरूपात बायच्या स्वरूपात आय थिंक शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आपण पाहिली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ 24 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत विकेट्स गमावली 1 आणि धाव फलक्यावरती धावा जोडल्या आतापर्यंत 7. स्थिती अशी आहे की इथून सुद्धा आपण पाहिलं तर कासवछाप गतीने सुद्धा जर तुम्ही धावा घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते आव्हानापर्यंत पोहोचू शकता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेळ लागत नाही. कारण आपण काल एकविरा चषक नानकर या ठिकाणी स्पर्धा पाहिली असेल. एक क्षण असं वाटलं होतं की जय झोटिंग देवरुंग संघ तो सामना मात्र सहजपणे जिंकेल, कारण 5 चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज होती. आणि त्यामुळे थोडंसं लेझी क्रिकेट देवरुंग संघाच्या वतीने आपण पाहिलं आणि अखेर त्या धावा मात्र त्यांना जोडता आला नाही. असा क्रिकेटचा खेळ आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भूषण पाटील लेफ्ट आर्मर. स्विंग का बादशाह म्हणून जरूर ओळखला जातो. अनेक वर्षापासून तो दबदबा मात्र भूषण पाटीलने कायम ठेवला क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि आज पुन्हा त्याला मात्र सिद्ध करावं लागेल संजय स्मृती चषकामध्ये. कारण अजूनही मात्र विचार केला तरी इथून 17 धावींची गरज. 18 चेंडूंचा खेळ अजून येणं बाकी. पहिला चेंडू थोडासा फ्लाईट दिला अगदी शरीराला मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी वेध घेणारा चेंडू. चत्रशेख जरूर तिथे आहेत, परंतु चेंडू पाहिला तर एक्झॅक्टली डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. अजूनही मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली तर धनेश कुकी संघाची आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळते. कारण त्यांना सुद्धा मात्र या क्रीडांगणाचा पूर्णपणे अभ्यास आहे. सातत्याने या स्पर्धेमध्ये ते सहभाग होत असतात. या स्पर्धेचा विचार केला या मैदानावरती कुठली धावसंख्या सेफ्टी नाही आहे. तुम्हाला मोठे फटके खेळायचे असेल तर विकेटच्या अगदी समोर मग लॉंग ऑनची सीमारेस असेल, लॉंग ऑफ असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, पॉईंट असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, या क्षेत्रामध्ये तुम्हाला मात्र सातत्याने धाबा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि एवढं इझी सुद्धा नाही की प्रत्येक चेंडूवरती तुम्ही त्याच दिशेने फटके खेळू शकता, कारण मग विकेटच्या पाठीमागे कोणतीच सीमारेषा नाही आहे. डिक्लेअर झोन आहे. आणि त्याचमुळे पाहतो की या मैदानावरती नेहमीच गोलंदाज वर्चस्व ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगल्या लेंथवरती भूषणनी कामगिरी केलेली आहे. ओहो चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तुम्ही आम्हाला 23 वरती थांबवलंय, आम्ही तुम्हाला मात्र या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि त्या उद्दिष्टाने मात्र सध्या पाहतोय की धनेश 11 कुक्षी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धाबा. 10 फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष पाहिलं तर 24 धावांचं आहे.
अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 15 धावींची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. फटका हवेत केला आणि चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. या स्पर्धेतील पहिला षटकार आलाय फलंदाज तेजस छबाड मधून. करतो की आपण सिमरीचे ताबा घ्या. जसा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आपल्याला लगेचच चेंडू तो मात्र परत करायचा आहे. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल की आपल्याकडे जर एखाद्या वेळी जर चेंडू जर आला तर मात्र आपण तो चेंडू परत करा. चांगल्या स्थितीमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. कारण कुठेतरी मात्र फलंदाजावरती दडपण वाढत होता, प्रेशर थोडासा वाढत होता, परंतु या षटकाराने मात्र संपूर्ण या सामन्याचं चित्र बदललं. कारण आता मात्र धावफलक पूर्णपणे वेगाने वाटचाल करतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चमत्कारी खेळ आज मात्र आपल्याला गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळू शकेल का, की विकेट्सवरती विकेट्स तिथे मात्र पाहायला मिळतील का. हो, चेंज ऑफ पेस. जेव्हा भूषणनं फ्लाईट दिलं तेव्हा मात्र फलंदाज पूर्णपणे त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि हा तर त्याचा नॅचरल चेंडू आहे. डॉट चेंडू आपण पाहतोय षटकारानंतर. अजून एक चांगला चेंडू. सामना असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या ठिकाणी एक रंगत निर्माण करेल, त्यात काही शंका नाही. मिस्टर स्वप्नील म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आमच्या आयोजकाशी त्वरित संपर्क साधा. सावतगावचे युवा उद्योजक. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 1 गडी बाद 15 धाबा. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 12 चेंडूमध्ये या ठिकाणी विचार करता 9 धाबांची अजूनही गरज आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला त्या 9 धाबा इथून जोडल्या जाणार का. ऑनलाईन प्रेक्षक जे मात्र ही स्पर्धा पाहतात त्यांच्यासाठी जरूर मात्र हा समीकरण सोपा आहे, परंतु मित्रांनो या मैदानाचा फार मोठा इतिहास आहे. त्याचप्रमाणे आज पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सावतगावचे युवा उद्योजक प्रेम माळे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबा आपला सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आणि विनंती असेल की सावत गावातील जे काही ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक, आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, आजी माजी पोलीस पाटील जर या ठिकाणी उपस्थित असतील तर सर्वांना एक नम्रतेची विनंती करतोय की निसंकोचपणाने आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, कारण ही स्पर्धा आपलीच आहे. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. 12 मध्ये 9 धाबा या ठिकाणी वाचवल्या जाणार का, आणि त्यासाठी आता मात्र स्वतः जबाबदारी स्वीकारली गोलंदाज आतिश मागेनं. संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी त्याला मात्र चांगली कामगिरी इथे करावी लागेल. परंतु प्लस पॉईंट आपण जर पाहिलं तर अजूनही गुणेश पाटील खेळपट्टीवरती आहे, कारण हा असा खेळाडू की कोणत्याही क्षणाला मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. दुहेरीचा प्रयत्न होतो, रेक्स उचलली, फेकी थोडीशी संत आली आणि त्याच वेळी पाहिलं तर एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये. आणि आता मात्र टाळ्यांचा कडकड आवाज खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. सिंगल डबलवरती आता मात्र पाहिलं तर पूर्णपणे भर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि एक चांगली रणनीती मित्र म्हणेन गुणेशची. ओ लिडिंग चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आय थिंक पाठपुरा जाताना झेल पकडण्याचा प्रयत्न करतो अक्षय पाटील. कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. ज्या विकेटची सक्त आवश्यकता होती धनेश शिलवण कुक्षे संघाला, तो विकेट अखेर प्राप्त करून दिला आणि या ठिकाणी लागेल आमनेपाडा संघाला हा दुसरा धक्का. माझे मनानं भरले
ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या बाजूने तर कधी सामना जिंकतोय धनेश 11 कुक्षे संघाच्या बाजूने परतो. सध्या आपण जर चित्र पाहिलं धाव फलकावरती तर थोडंफार वर्चस्व आपल्याला आमनेपाडा संघाचा पाहायला मिळतोय. कारण चेंडूची संख्या आपण जर पाहिली तर आतापर्यंत अजूनही शिल्लक आहे 10 आणि त्या 10 चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी धाबांची गरज आहे फक्त 7. कोण कोणावरती करेल मात. न्यू बॅटर जयेश आलाय. फक्त हवेत फटका चीप केलाय. अक्षय पाटीलच्या अगदी डोक्यावरून चेंडू मात्र त्या ठिकाणी फ्राय झाला. थोडा वेळ पाहिला तर कुठेतरी जयेश संकटामध्ये सापडला होता. बचावात फटका मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला आपल्याला. कारण जयेशला इथे माहिती आहे की या ठिकाणी आता मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. सिंगल जरी आपण धाबा इथून जोडत गेलो तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याच रणनीतीनं असं वाटतं की खेळाडू कक्षामधून त्याला मात्र हा मेसेज दिला असावा आणि त्याचा तो मात्र त्या ठिकाणी योग्य वेळेवरती वापर करतोय. एखादी विकेट्स शोधावी लागेल आणि त्या शोधात आता मात्र गोलंदाज आतिश मागे मार्गस्थ होतोय. फटका हवेत पाहायला म्हणतोय विकेट किपर जरूर चेंडूचा पाठला करतोय परंतु चेंडू एक्झॅक्टली लँडिंग झाल्या डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल 1. पहिला सामना या स्पर्धेतील लो स्कोरिंग परंतु अजूनही मात्र चित्र स्पष्ट होत नाही की कोणता संघ हा सामना जिंकेल. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 5 धाबांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. हो चांगला चेंडू पाहायला मिळतो. अधिक शरीराचा वेध घेणारा डॉट चेंडू आलाय. म्हणजे जेवढे डॉट तुम्ही चेंडू टाकणार तेवढा प्रेशर फलंदाजावरती पाहायला मिळेल. परंतु आपण जर विचार केला तर हा सामना आय थिंक एका चेंडूवरती सुद्धा मात्र फिनिश होऊ शकतो. परंतु ते एवढं सुद्धा सोपं नसणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तिन्ही गोलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. 24 धाबांचा संरक्षण करत असताना चांगली कामगिरी आतापर्यंत. पूल करण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा चालला डिक्लेअर झोनमध्ये. आय थिंक आतमध्ये चेंडू मात्र विकेट किपरनं पकडलाय परंतु 1 धाव तिथे मात्र जयेशच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती. एक चांगली उपलब्धी मित्र बनीन कुक्षे संघासाठी. कारण 24 धाबांचा संरक्षण करत असताना 3 षटकं इथे संपन्न झाली परंतु हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला आहे. ही एक चांगली उपलब्धी मित्र बनीन त्यांच्यासाठी. कारण अजून त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर अगदी पॉझिटिव्ह पाहतोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या कारण आज आपल्याला तब्बल एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजक संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. संजय स्पोर्ट सावत आणि त्यांच्या विरोधात संघ असेल सावराई एलकुंदे. चला धनेश कुक्षे आपल्याला फिल्डिंग लावायची. चला राज पाटील तुम्हाला वारंवार अनाउन्समेंट केली जाते आयोजकांच्या वतीने की तुम्हाला फिल्डिंग त्वरित लावायची आहे. खेळाला सुरुवात करायची आहे. कारण कुठल्याही संघाची या स्पर्धेमध्ये हाईगाई केली जाणार नाही. मग साबत संघ असला तरी त्यांना सुद्धा मात्र नियम समान आहेत. 6 मध्ये या ठिकाणी 4 धावा वाचवल्या जाणार का की एखादा या ठिकाणी गोल्डन षटक आपल्याला गोलंदाजाकडून पाहायला मिळू शकेल का. जबरदस्त मॅच रोमांचक स्थितीमध्ये हा सामना पोहोचलाय आणि अशाच प्रकारचे सामने या क्रीडा रसिकांना पाहायला मिळत असतात. आणि सध्याचा आपण जर विचार केला या सीझनचा विचार केला तर ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे संघ आपण पाहतोय एवढे चांगले संघ बॅलन्सिंग झालेत की कोणताही संघ कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो. न्यू गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी कुणाल पाटीलच्या चेंडू हातामध्ये सोपवलाय. कुणाल एक यंगस्टार आहे युवा आहे परंतु टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी आलाय डॉट. सामना संपला नाहीये कारण आम्ही सर्वजण ग्वाही आहोत की या मैदानाचा इतिहास एक वेगळाच आहे. कारण या मैदानावरती 18 धाबा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत. मग 24 का होणार नाहीये आणि त्याच प्रयत्नामध्ये आता या ठिकाणी धनेश कुक्षे प्रतिस्पर्धी संघासमोर फाईट बॅक देण्यासाठी सज्ज झालाय. 5 चेंडू शिल्लक. 5 मध्ये विजयासाठी 4 धाब्यांची गरज. ओव्हर पिच चेंडू आणि चेंडू चालला अगदी ज्या दिशेने साबतगाव बसलाय त्या दिशेने जाऊन लँडिंग झालाय आणि आलाय षटकार. मॅच विन फ्रॉम ग्रीष्मा 11 आमनेपाडा.